तेल्हारा पाथर्डी मुडगाव वणी वारुळा या रस्त्याची दुरावस्था झाली असून त्या रस्त्याची कामेही आता राम भरोसे असल्याचे चित्र दिसत आहे। तेल्हारा पाथर्डी मुडगाव वणी वारुळा या रस्त्याची कामे बरेच दिवसापासून पेंडिंग आहेत। त्यामुळे प्रवाशांना, शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांनाही याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। अपघाताची संख्याही या ओबडधोबड रस्त्यामुळे बिघडली आहे। अनेक अपघातही या रस्त्यांमुळे झाले आहे। टू व्हीलर चालवताना हे मोठमोठी गिट्टीमुळे गाडी स्लिप होऊन छोटे मोठे अपघातही होत आहेत। परंतु या ओबडधोबड रस्ता पाहून अनेकांचं असं म्हणणं आहे की हा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा, जेणेकरून कोणतीही मोठी हानी, रस्त्यावर इतका धूर असतो की समोरचं वाहन दिसत नाही, त्यामुळे ही अपघातांची संख्या या रस्त्यावर वाढली आहे। तेल्हारा ते पाथर्डी दररोज अपडाऊन करतो आणि या अपडाऊन केल्यानंतर या ठिकाणी या रोडवर अशी दयनीय अवस्था झालेली आहे की मी माझ्या स्वतःच्या गाडीवर सुद्धा जाऊ शकत नाही, कारण मला कमरेचा त्रास होतो आहे। माझ्यासोबत सर आहेत, राऊत सर म्हणून, त्यांना सुद्धा त्रास होतो आहे। आता आम्हाला असं वाटते की आपण अपडाऊन करावं तरी कसं, कारण आम्ही ॲक्च्युअल नॉन ग्रँड टीचर आहोत आणि वरून या रस्त्याची दुरावस्था आहे आणि आम्ही खालून जात होतो तर खालून सुद्धा त्यांनी गोटे टाकलेले आहेत। नेमकं करावं काय हे समजत नाही आहे आम्हाला। आणि त्यातल्या त्यात एक दोन वेळा बरेचसे लोक इथं अपघातांनी पडलेले आहे, काही लोक बरेच जण इथं मरणसुद्धा पावलेले आहे। परंतु या रोडची अवस्था काही सुद्धा नाव घेत नाही आहे। गेले कितीतरी वर्षापासून पाहत आहो मी की ही अवस्था जशांतर उलट वाढत चाललेली आहे। लोकांचा यांना तीव्र विरोध आहे, पण तरीसुद्धा हे रस्ते दुरुस्त केल्या जात नाही आहे। यासाठी जातीनं राजकारणी लोकांनी लक्ष द्यावं आणि हा रस्ता दुरुस्त करावा आणि होणारा जो त्रास आहे नागरिकांना, सामान्य नागरिकांना होणारा जो त्रास आहे त्यापासून दूर करावा, असं कळकळीची या सर्व नेत्यांना विनंती आहे। वाहनांच्या एजामुळे, त्या धुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकावरही परिणाम दिसून येत आहे। संबंधित विभागाने त्वरित या रस्त्याची कामे पूर्ण करावी असे नागरिकांमधून बोलले जात आहेत। आपण आता सध्या तेल्हारा पाथर्डी मार्गे अकोट रोडवर उभे आहे। या रस्त्याची इतकी दयनीय अवस्था झालेली आहे की या रस्त्यात जागोजागी गड्डे आपल्याला पाहायला मिळतील, तुम्ही हवं तर पाहू शकता। या गड्ड्यांमुळे काय झालं आहे की इथं अपघाताचं प्रमाण तर वाढलेलंच आहे, पण नागरिकांना होणारा जो त्रास आहे हा अतिशय बिकट त्रास होत आहे। त्यातले त्यात आम्ही दररोज अपडाऊन करणारे शिक्षक वर्ग आहे, आम्हाला मणक्याचा त्रास, पाठीचा त्रास, अशा बऱ्याचशा समस्यांना आम्हाला समोर जावं लागत आहे। तर लवकरात लवकर या रस्त्याची जी पूर्ववत जरी केला तरी चालेल, कारण शक्यतो नाही आहे, कारण हे आता एवढं जे लेट करताय। आमचं असं नागरिकांचं म्हणणं आहे की जेवढ्या लवकरात लवकर हा रस्ता चांगला करता येईल तेवढा लवकरात लवकर शासनानं किंवा आमदार, खासदार इथं जे लोकल नेते आहेत त्यांनी याकडे जातीनं लक्ष देऊन हा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करायचा, कारण यांनी बरेचसे प्रॉब्लेम, लोकांना त्रास तर होत आहे। पावसाळा जर आला तर कुठंच काही जाता येत नाही। आता बऱ्याच वेळेला आम्हाला गाडीने ज्या वेळेला येतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला स्लिप होणं, काही लोकांना ॲक्सिडेंट होऊन कोणाचे पाय गेलेले आहेत, कोणाचे हात मोरकडलेले आहेत, कोणाला पाठीचा त्रास आहे, असे बरेचसे इतरत्र त्रास होत आहेत। तर शासनाला विनंती आहे की त्यांनी जातीनं लक्ष घालून लवकरात लवकर हा जो रस्ता आहे हा व्यवस्थित करावा। तसेच या रस्त्याने रोज ये जा करणारे प्रवासी, सामान्य नागरिक यांनी आपल्या प्रतिक्रिया विदर्भ न्यूजला दिल्या आहे। तेल्हारा वणी वारुळा ते अकोट या रस्त्यावर आहे। या रस्त्याची अवस्था अशी झालेली आहे की अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या रस्त्याची संबंधित विभागानं लक्ष देण्याची गरज आहे। आणि बाजूचं जे शेत आहे, शेताला धुळीच्या प्रमाणानं खूप पिकाचं नुकसान होत आहे, तरी याकडे संबंधित विभागानं आणि आमदार यांनी लक्ष देण्याची गरज आहे। तरी हा रस्ता लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी पूर्ण करावा व राम भरोसे सोडलेले काम हेही पूर्ण करावा, असे विदर्भ न्यूज समोर बोलताना नागरिकांनी म्हटले आहे। भोकर येथील रहिवासी दत्तात्रय तराळे इथं रोज तेल्हारा आमची मार्केट असून इथं रोज अपडाऊन करतो आणि विशेषतः आम्हाला कुर्सेवा केंद्रावर जाणं पडते, तेल्हारा मार्केटला जावं लागते। हमेशा इथून भरपूर ट्रॅक्टरची आमची वाहतूक इथं तेल्हारा मार्केटला होत असते। तर तरी माझी अशी कळकळीची एक अशी विनंती आहे की लवकरात लवकर या गड्ड्याची व्यवस्था करून, आणि एक साईड इथं रस्ता खोदीकरण केलेलं आहे या रस्त्याचं। या खोलीकरण केलेलं असल्या रस्त्यामुळे काय होते, याच्यावरून जाणारी येणारी वाहतूक साईडला जाण्याची खूप भीती आहे। त्यामुळे आता येणाऱ्या मार्च महिन्यात इथं परीक्षा आहेत, स्वर्गीय नारायणराव बियाळे विद्यालय वरुड सेंटर असते, तिथं येणारे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, भरपूर शिक्षकांना ये जाव करावं लागते। इथं आजूबाजूनं असलेले तेल्हारा तालुक्यात भरपूर खेडे या रस्त्याने ये जा करून इथं वाहतुकीची वर्दळ भरपूर आहे। तरी असं माझं या सर्व नेत्यांना आग्रहाची विनंती आहे की या रस्त्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त व्हावा
अशी सर्व ग्रामस्थ पंचक्रोशीतील ग्रामस्थांची आग्रहाची विनंती आहे. तेल्हारा येथून विदर्भ न्यूज करिता गुरुदेव इसमोरे.